नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये. पंढरपूरमधल्या एका कथित घटनेवरून भुजबळांनी ही चिथावणी दिलेली आहे. जरांगींसोबतच्या वादामध्ये भुजबळांनी अख्ख्या समाजाला सोडलेला आहे. तर मराठा आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसी आरक्षण पण घालवण्याचा भुजबळांचा विचार आहे, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर वाळी टाकण्यासारखे प्रकार समाजामध्ये होऊ नयेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात त्याचा विचार आहे. त्याला गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, हे त्याचं स्वप्न आहे. मग ते त्याच्या जातीचे असो नाही तर ते मराठ्यांचे असो, एखाद्याचं वेगळे वेगळे विचार असतील आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही. जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण. आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्याला म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं. आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसीचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न. त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत. आता कोणाच्या तरी व्यवसायावरनं आणि कोणाच्या याच्यावरनं नामोल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे. मी त्याची यासाठी निंदा करतो. कारण का वालीत टाकणं राहणं हे मी लोकांचं आयुष्य बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे वालीत टाकण्याचा जो भाग आहे तो मला वाटतं समाजामध्ये होऊ नये. मतभेद आहेत असं मी मानतो, दुश्मनी नाहीत, एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे.